तर ढोल ताशांच्या गजरामध्ये भारतीय संघाने या ठिकाणी ठेका धरला। स्वतः टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मुंबईकरांच्या या उत्साहामध्ये सहभागी झाला होता। तरी दृश्य आपण पाहतोय, दोन दृश्य आहेत। पहिली दृश्य ज्यावेळी हा भारतीय संघ वानखेडे स्टेडियम मध्ये पोहोचला त्यावेळची ही दृश्य आहेत। कशा प्रकारे ढोल ताशाच्या गजरात या भारतीय संघाचं स्वागत करण्यात आलं आणि भारतीय संघाने देखील त्याला तेवढाच प्रतिसाद दिलेला आहे। मुंबईचा राजा रोहित शर्मा त्याने लोकांमध्ये कशा प्रकारे मुंबईकरांचा हा लोकल डान्स केलेला आहे त्याची ही पहिली दृश्य। तर दुसरी दृश्य संपूर्ण टीम इंडियाने बसमध्ये देखील या ढोल ताशाच्या गजरात ठेका धरला। तर वानखेडेच्या गेटवरच ढोल ताशा पथक या ठिकाणी तैनात होती आणि त्यांनी टीम इंडियाचं असं जल्लोषामध्ये स्वागत केलेलं आहे। ढोल ताशांचा गजर, क्रिकेट प्रेमींचा उत्साह आणि त्यामध्ये सहभागी झालेली टीम इंडिया। आणि हा उत्साह आपण पाहतो हा क्रिकेट प्रेमींचा आणि त्याचबरोबर टीम इंडियाचा देखील उत्साह। या सगळ्या मुंबईकरांमध्ये सहभागी झालेला रोहित शर्मा आपण या ठिकाणी पाहतोय। त्या ढोल ताशांच्या या गजरामध्ये मुंबईकरांसोबत त्या उत्साहामध्ये तो देखील सहभागी झाला आणि रोहित शर्माचा डान्स देखील या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। मुंबईचा राजा रोहित शर्मा असं उगाच मुंबईकर म्हणत नाही। तर आता वानखेडे मधल्या कार्यक्रमामध्ये टीम इंडिया सहभागी झाली आहे। मुंबईकरांचं स्वागत अगदी एका चॅम्पियन्स प्रमाणेच मुंबईने केलेलं आहे। टीम इंडियाचं स्वागत कशा प्रकारे एवढा मोठा विजय खेचून आणल्यानंतर त्यांचं स्वागत मुंबईने देखील तेवढ्याच जोशात केलेलं आहे। वानखेडेमध्ये या खास कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि वानखेडेमध्ये टीम इंडिया सध्या दाखल झालेली आहे। तर भारतीय संघाने मुंबईकरांसोबत डान्स केलेला आहे। भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने देखील अगदी एका सामान्य मुंबईकराप्रमाणे या मुंबईकरांसोबत ढोल ताशाच्या गजरात ठेका धरलेला आहे आणि ही त्याची ॲक्शन मुंबईकरांचा उत्साह अजूनच वाढवून गेली आहे। आणि आता भारतीय संघ वानखेडे स्टेडियमवर दाखल झालेला आहे आणि तिथे देखील कौतुक सोहळा तिथे सुरू झालेला आहे। क्रिकेट प्रेमींचा आनंद देखील अक्षरशः शिगेला पोहोचलाय। संपूर्ण मरीन ड्राईव्हच्या या परिसरामध्ये अजूनही क्रिकेट प्रेमी थांबून आहेत। याआधी सगळ्यात आधी इथे विजयी रॅली निघाली आणि आता वानखेडेवरचा कार्यक्रम। वानखेडेच्या गेटवर अशा प्रकारे ढोल ताशा पथकं तैनात होती ज्यांनी टीम इंडियाचा उत्साह आणखी या ठिकाणी वाढवलेला आहे।
रॅली सुरू झाल्यापासूनच हे सगळेच चॅम्पियन मुंबईकरांचं प्रेम स्वीकारत पुढे सरकत होते. मुंबईकरांचं प्रेम, मुंबईकरांच्या शुभेच्छा या टीम इंडियाने स्वीकारलेल्या आहेत. वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडिया आज मुंबईमध्ये ट्रॉफीसह दाखल झाली आणि ओपन डेक बसमधून नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम ही विजयी रॅली निघाली. आता टीम इंडिया वानखेडे स्टेडियममध्ये दाखल झालेली आहे. तिथे कौतुक सोहळा पार पडणार आहे. कुणाचंही कौतुक करताना मुंबईकर कधीच मागे पुढे पाहत नाहीत आणि तसाच अनुभव आज या सगळ्याच टीम इंडियाला मुंबईमध्ये आला असणार. तर भारतीय संघानं मुंबईकरांसोबत छानसा डान्स देखील केलेला आहे. रोहित शर्मा याचा उत्साह देखील तेवढाच ओसंडून वाहत होता. ट्रॉफी उंचावत असलेली टीम इंडिया आपण या ठिकाणी पाहतोय. विश्वचषक जिंकल्यानंतरचा आनंद आणि त्याचबरोबर मुंबईमधला हा कौतुक सोहळा. वानखेडेवरच्या प्रत्येक सामन्याच्या वेळेला हाच उत्साह क्रिकेट प्रेमींमध्ये पाहायला मिळतो आणि त्याचाच अनुभव आज या टीम इंडियानं घेतलेला आहे. वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावत चाहत्यांच्या अभिवादनाचा स्वीकार कशा प्रकारे टीम इंडियाने केला त्याची दुसऱ्या विंडोमध्ये ही दृश्य आपण पाहतोय. सगळ्या चाहत्यांच्या शुभेच्छा या टीम इंडियाने स्वीकारलेल्या आहेत आणि सगळ्यांना वर्ल्ड कपची ही ट्रॉफी उंचावून त्यांनी अभिवादन देखील केलेलं आहे.